युरिया DAP टाकताना त्याचा बॅक्टेरिया कल्चरमध्ये कन्वर्ट होऊन ती जमिनीच्या मुळीला देतात, म्हणजे तेव्हा पांढरी मुळी वाढतात. जेव्हा पांढरी मुळी वाढले तेव्हा पोषक तत्व चालू होते जमिनीमध्ये, म्हणजे जमिनीमध्ये जे आपण टाकलेलं असतं का तेव्हा ते पांढरी मुळीनं ते सगळे अन्न घटक येते. ऊस वगैरे कुठलंही पीक नॅचरली याचे सायंटिफिक रिझन तसा आहे, पण आपण ते करत नाही. मेन काय लागतात NPK, तेवढंच येतं. NPK म्हणजे काय, डाळ रोटी झालं फक्त. डाळ रोटीनं पोट भरतंय आपलं, पण ताकद येते का जसं पाहिजे तसं नाही. त्याच्यासोबत काय लागतं आपल्याला, काय तर काय विटॅमिन्स आहेत, जसं सफरचंद म्हणा, काय तर ज्यूस वगैरे. कधी शरीराला दिलं तर कसं मजबूत असते नाही शरीर, त्या पद्धतीच्या जमिनीला आपण तेवढं दिवस चांगला. आता ऊस आपलं 1 वर्षाचं पीक आहे, फक्त 3 घंटे घेऊन तेव्हा चालणार नाही. 40% एवढे येते, ठीक आहे. नंतर तुम्ही ते जाळून टाकता, जाळल्यानंतर जे बॅक्टेरिया आहेत ते सगळं मरून जातात. त्याच्यामुळे न जाता तुम्ही जे टेक्नॉलॉजी म्हणते सर, जसं की आपल्याकडे प्रीमियम आहे बॅक्टेरिया, ते ट्रीटमेंट एक वेळेस तुम्ही सोडून बघा. 101% मी तुम्हाला साठी टोकून सांगतो, 100% तुमचं 10 टन तर एवढे 5-10 टन तर गॅरंटी वाढते. आणि ऊसाची खांडकी म्हणा, लांबी म्हणा, नंबर 1 वाढते. आता म्हणजे ते व्हिडिओ आहे तर तुमच्या गावात तो काढले नाही का, पण आजूबाजूला भालकी तालुक्यात खूप जागी काढल्यात ते व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ऊस असेल. आता या भागामध्ये ऊस जास्ती आहे, म्हणून ऊसाचं जरा शेतकऱ्याला आपण एक मार्गदर्शन करू. तुम्हाला 10 एकर म्हणून तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर सध्याच्या वेळी वापरतात मेथी मोठं त्यांचे वैजनाथ पाटील त्यांचं कस्तुरी हॉस्पिटल कशी द्यावा आहे बघा, बालकीतच राहतात त्यांनी कंटिन्यू वापरतात. आणि ऊसाला ते दोघं तिघ भाऊ मेथी लोक वाढीचे मेथी लोक वाढीचे पप्पू म्हणाले बघा, ते वापरतात. बरेच शेतकरी वापरतात. त्याच्यामुळे आता तुम्ही तेवढं रिसर्च केलं तर माहिती होईल की पूर्णपणे आपल्या प्रोडक्टची माहिती अगोदर जाणून घ्या, ही टेक्नॉलॉजी काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक थोडं 1-2 एकर, 10 एकर असणारे 2 एकर करा, किंवा 2 एकर असणारे 1 एकर करून बघा त्यावेळेस. आणि खर्च कमी आहे असं नाही किंवा खर्च जास्त आहे, उलट तुमचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होत असेल तर आपल्याला आणि शेती वाचायला लागली ना. महत्वाचं जे तुम्ही ऑर्गॅनिक करता, ऑर्गॅनिक म्हणजे काय असते की शेणखतानं बनवलेलं असते, पण आपल्याकडे गाय राहिले नाही. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक जे आपण शेतीमध्ये जे गौमूत्रांना जे टाकता वगैरे ते चांगलं असते, तसं आपल्या बॉटलमध्ये बनवलेलं आहे. तुमचं ऑटोमॅटिक 10 ते 20 टन एकरी, 10-5 टन तर एकरी आता उतार वाढते आणि खर्च पण कमी होते. किंवा आपल्याला तुम्हाला ऑटोमॅटिक थोडं टेक्नॉलॉजीचं माहिती करून द्या, बाकी काय नाही. आता आपल्याकडे प्रोडक्ट आहे ते 10 ते 15 मिनिटांमध्ये एक्सप्लेनेशन करून सांगतील सर. त्याच्यामध्ये थोडं तुम्ही